तर आपण पाहतोय पंच भोईर आम्हाला इशारा देतील, हर्षल गुप्ता या ठिकाणी इशारा देतील आणि सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय हबीब आणि स्ट्रायकर एंडकडे फलंदाज राहुल. पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिलाय. ग्लान्स करत चेंडू मात्र स्क्वेअर लेग कडे धाडलाय. एका धावेने श्री गणेशा केलाय. धावफलकावरती तेजस 11 संघाने अर्थातच राहुल पुळेकरने. आपण पाहतोय रोनित गोवळकरला या ठिकाणी स्ट्रायकर एंडकडे. गणेश या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं जातोय तोच गणेश आणि तितकाच तुल्यबळ गोलंदाज हबीब. यावेळेस मात्र पहा चेंडू जाईल फाईन लेग वरती, गंभीर चेंडूला अडवेल तोपर्यंत मात्र घेतली झालेली ही एक धाव. एका धावेने धावफलक वधारेल. धावफलक पुढे सरकेल दोन्ही या धावांवरती. काही सावध पवित्रा घेत सुरुवात केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा हबीब सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती राहुलसाठी. यावेळेस बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलंय. बॅकवर्ड पॉइंट वरती क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल तोवर मात्र घेतली गेली ही एक धाव. काही सावध सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूने शांत खेळ पाहायला मिळतोय. तेवढंच मनोबल उंचावण्याचं काम दोन्ही पाठीराख्यांकडून देखील केलं जातंय. खेळाडू कक्षामध्ये आपल्याला जे खेळाडू कक्ष आहेत तिथे इतर कोणत्याही खेळाडूला संधी द्यायची नाही. आपले 15 खेळाडू फक्त खेळाडू कक्षामध्ये असतील. यावेळेस हबीबचा हा जोरदार चेंडू, चेंडू पायावरती आदळलाय. एक सोरटी धाव. दॅट इज अ ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम राहुल अँड गणेश. बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र अंकित केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलक पोहोचलं जाईल 4 या धावांवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहा राहुल यावेळेस स्ट्रायकर एंडकडे, तर हबीब मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच अराउंड दी विकेट गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडू, घणाघाती प्रहार, सीमारेषा पार, चौकार. अरे काय रे वाजवत नाही, काय नाही. पहिला चौकार, व्हीपीएल ब्रँडेड चौकार. यावेळेस मात्र राहुल पुळेकरच्या बॅटमधून 4 धावांनी धावफलक पुढे सरकलंय. धावफलक पोहोचलं गेलंय 8 या आकड्यावरती. हबीब पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. एक धाव मात्र नक्की मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा लागल्यात 9. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हबीबने 6 चेंडू टाकत असताना 9 धावा खर्ची केल्यात. जमेची बाजू तेजस 11 संघासाठी एकही फलंदाज मात्र बाद झालेला नाहीये. काय सन्मानजनक आणि सुरेख सुरुवात करून दिली आहे राहुल आणि गणेशने. काय जबरदस्त फटका खेळला होता. यावेळेस मात्र नव्याने वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय मयूर. यावेळेस पहिला चेंडू मयूरचा सरळ बॅटने पुन्हा एकदा घणाघाती प्रहार येतोय. व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. धावफलक पोहोचले गेलंय 13 या आकड्यावरती. यावेळेस मात्र मयूर थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा राहुल स्ट्रायकर यांकडे. यावेळेस पहा चेंडूला सन्मान दिलाय. काय क्रिकेटचं सूत्र अवलंबलंय राहुल आणि गणेशने. चांगल्या चेंडूंना सन्मान द्या आणि खराब चेंडूंचा मात्र यावेळेस फायदा घेतायत दोन्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाडू. यावेळेस गणेश स्ट्रायकर यांकडे. मयूरचा सामना करण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण हल्लंय. बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलाय. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होईल अरुण चेंडू अडवेल तोपर्यंत मात्र घेतली गेलेली एक धाव. धावफलक 1 ने पुढे सरकतंय. धावफलक पोहोचलं जात आहे 15 या आकड्यावरती. आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या स्वरूपात आमच्या सोबत. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केले. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. धावफलक 4 ने पुढे सरकतंय. धावफलक पोहोचलं जात आहे 19 या आकड्यावरती. काय जबरदस्त फॉर्म मध्ये चालतोय तेजस 11चा संघनायक. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार, चौकार. खूप महागडा ठरला या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयूर. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्ची घातल्यात, तर वैयक्तिक 20 धावांवरती फलंदाजी करतोय. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय जबरदस्त धुरा
वाहिले अद्यापपर्यंत करणार राहुल पुळेकरने तेजस 11 संघाची. यावेळेस मात्र मयूर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या हाताकडून बॅकफुटवर गेले. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त. पहिला हादरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलं गेलंय 23 धावांवरती. पहिला फलंदाज राहुलच्या स्वरूपात बाद. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र वैयक्तिक 20 धावांची खेळी करत तंबूमध्ये परतलाय संघनायक राहुल पुळेकर. यावेळेस मात्र वनडाऊनच्या स्वरूपामध्ये आपण पाहणार होतो विघ्नेशला. तर आपण पाहणार आहोत विघ्नेश साखळतोडे. यावेळेस मात्र नॉनस्टॅकेडकडे आपल्याला पाहायला मिळेल. वनडाऊन स्वरूपामध्ये फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे. तर यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी संघनायक दिलीप शर्मा अर्थातच सोनू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकरकडे पुन्हा एकदा गणेश, जो गणेश 3 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र दिलीपचा हा पहिला चेंडू, स्लो रन पलीचा हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप कव्हर बाउंड्री बाहेर, सीमारेषा पार, व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. धावफलक 4 ने यावेळेस मात्र वधारलंय. धावफलक पोहोचले गेले 27 या आकड्यावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होईल. धावफलक 4 ने आणखी वाढेल. धावफलक पोहोचले जाते 31 या धावांवरती. थँक्यू डीजे. लगातारचे 2 चौकार खेळून काढलेत गणेशने. धावफलक 31. रोनित यावेळेस मात्र इज ऑन अ फायर. अशा चौकारांची पहिली हॅट्रिक येईल का या व्हीपीएल दरम्यान? बॅकफुटवर गेले, टॅप केलाय. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलक पोहोचलं जात आहे 32 या आकड्यावरती. काय वेग पकडला आहे पहिल्याच सामन्यामध्ये तेजस 11 संघाने. जणू काही काल रात्रीच सराव करत असताना सेट होऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये तेजस 11चे फलंदाज. यावेळेस मात्र विघ्नेशचा हा अप्रतिम फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण, सर्व काही पाहायला मिळतं या फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात. थर्ड अंपायर रिव्ह्यू साठी कॉल केलाय. थर्ड अंपायर यावेळेस पाहतील आणि आपला निर्णय कळवतील. दोन प्रमुख पंचांबरोबर आपल्याकडे थर्ड अंपायर देखील असतील आणि रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून आपण एक निर्णय देखील कळवणार आहोत. मगाशी नानांनी आवर्जून उल्लेख केला की इंटरनॅशनल स्टेजवरती मोठमोठ्या सामन्यांमध्ये देखील पंचांकडून थोडीशी चुकीची भूमिका होते आणि त्यावेळेस मात्र DRS सिस्टीमचा उपयोग केला जातोय. अर्थातच रिव्ह्यू सिस्टीमचा उपयोग आमच्या पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून आलेल्या या सुविधेमधून आपल्याला ते देखील पाहायला मिळणार आहे. पंचांकडून एखादी बाब जर राहून गेली तर थर्ड अंपायर आम्हाला कळवतील. नॉट आउट निर्णय असणार आहे. या 2 धावा अंकित होतील धावफलकावरती. रिव्ह्यू कायम राहील तेजस 11चा. जर आपला रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर अर्थातच आपला रिव्ह्यू आणि 15 सेकंदामध्ये आपण 5 सेकंदामध्ये आपल्याला कळवायचं आहे रिव्ह्यू साठी. यावेळेस पुन्हा एकदा सोनू विघ्नेशसाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस मात्र धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलक 35 धावांवरती पोहोचलं गेलंय. आसिफने मात्र चांगला चेंडू अडवलाय. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, चेंडूला खेळून काढलाय. तोपर्यंत मात्र घेतली गेली 1 धाव. 1 धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलक 36. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 12च्या सरासरीने धावफलकावर 36 धावा लागल्यात. अखेरचं हाणामारीचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येईल.
बॉलर्स नेम प्लीज. अंकित. मित्रांनो अनिकेत भंडारी. मित्रांनो यावेळेस आपले प्रमुख पाहुणे आपल्यामधून रजा घेत आहेत. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. अनिकेत भंडारी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर दाखवलं येईल. मी एक संघनायकांना नक्की विनंती करेल की आपल्या ज्या खेळाडूला सर्वांची नावं माहिती आहेत असाच खेळाडू पाठवा. यावेळेस बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलाय, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगला प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केला यावेळेस. गंभीर आणि या खेळाडूने यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक पोहोचते 41 धावांवरती. 41 धावांवरती धावफलक पोहोचले अनिकेत भंडारीचा. हे यावेळेस पुढचा चेंडू दुर्गेशसाठी फुल टॉस चेंडू तटवलाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. यावेळेस मात्र विघ्नेश बाद होतोय वैयक्तिक 3 धावांवरती. यावेळेस मात्र नव्याने फलंदाज येईल अविनाश. आवड्या या नावाने प्रसिद्ध असणारा अविनाश हा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल तेजस 11 संघासाठी. आपण पाहतोय यावेळेस मात्र अनिकेत भंडारीला यश मिळतंय. एक फलंदाज बाद होतोय. धावफलक 41 धावांवरती असताना यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, चेंडूला खेळून काढलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल त्या ठिकाणी. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल आणि आता मात्र नक्कीच या सिडीज धाव बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. वैयक्तिक 1 धावांवरती सांघिक धावसंख्या 42 वरती असताना तिसरा हादरा मिळतोय तेजस 11 संघाला. यावेळेस मात्र कुठेतरी कमबॅक करून देतोय गोलंदाज अनिकेत भंडारी. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये हबीबने 9 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर मयूरने 14, दिलीपने 13 आणि यावेळेस मात्र अनिकेत भंडारी पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. यावेळेस नवीन फलंदाज गिरीश बॅकफुटवर गेले, रिव्हर्स खेळलाय, रिव्हर्स सक्सेसफुल, सीमारेषा पार, VPL चौकार. थँक्यू डीजे. धावफलक सरकले गेले 46 या आकड्यावरती. अखेरचा एक चेंडू शिल्लक असेल. आपण पाहतोय VPL वसई विरार प्रीमियर लीग पर्व तिसरे. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. धावबाची संधी असणार आहे. यावेळेस मात्र बाईच्या स्वरूपात. यस इज 22 आणि 47 धावांवरती पहिल्या षटकाच्या पहिल्याच इनिंगचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 12च्या सरासरीने 48 धावांचं आव्हान असणार आहे. यानंतर दुसऱ्या इनिंग साठी आपण जाणार आहोत आमचे साथी समालोचक भरत मोरे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू डीजे. झरबे शेख साहेब यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तसंच पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहिली. 47 धावांचं आव्हान या ठिकाणी. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. JCC व्यासपीठावर मान्यवर मंडळी त्यांचं सुद्धा स्वागत आहे. वसई विरार प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली इनिंग आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहिली. तब्बल 46 धावा. ऋषिदादा देसाई व्यासपीठावरती यायचंय. 46 धावा स्कोरबोर्डवरती लगावला गेला. 47 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे JCC या संघासमोर. चला टीम मीटिंग कमी करायची मित्रांनो. वेळेचं बंधन आहे आणि वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हर्षलदा 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. परंतु झैरभाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित नेहमीच क्रिकेटसाठी
आपली उपस्थिती दाखवत असतात, सहकार्य करत असतात आणि तुमचं याच व्यासपीठावरती सुद्धा आम्ही शब्दस्मरणाने स्वागत करतो विसाईवर प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. जेसीसी 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. अरुण पाटील आणि दिलीप शर्मा ही जोडी जेसीसी या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण पाहू शकाल ॲज युजल अजय घानाडे. अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे, कारण गेले कित्येक वर्ष अंडरम क्रिकेट वसई तालुक्यामध्ये खेळत असताना मुंबईमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी आजवर दाखवलाय. झहीरबाजी शेख यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. क्रिकेटच्या इथे एक लिजंड क्रिकेटर मी म्हणेल, कारण अंडरम क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा खूप किमया केलेली आहे. मित्रांनो, जुनं क्रिकेट काय असतं नक्कीच चांगल्या प्रकारे माहित आहे झहीरबाईंना, आणि आज झहीरबाई या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी इथेच स्वागत सन्मान केला जातोय ऋषिदादा देसाई आणि फैयाज शेख यांच्या हस्ते. तसेच हुसेनभाई तसेच गोटू चाचा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना एकत्रित आपण फ्रेम मध्ये पाहू शकाल. मॅच चालू ठेवायचे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉटच्या रूपाने येतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. दिलीप शर्मा यांचा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि अजय मात्र या ठिकाणी चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे खूप सारा अनुभव असलेला अविनाश घोसाळकर यांना आपण पाहतोय. शेअर अप केलं जातोय. तेजस 11 2 दिवसा अगोदर हा संघ आपण मित्रांनो पाहिला असेल. साई सिद्धी पॅकर जो क्रिकेटचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप म्हटला जातो त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून आलेला संघ आहे आणि आता या ठिकाणी वसई विरार प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतं. हाच चेंडू मात्र स्क्वेअर झाली, यामध्ये शंका नाही आणि वाईटचा इशारा आमचे ऑफिसर्स या ठिकाणी हर्षल गुप्ता देत असताना आपण पाहतोय. एक धाव स्कोरबोर्डवरती लगावली जाते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. हे बॅटल खूप मोठं आहे मित्रांनो, कारण जेसीसी एक गेली 14 ते 15 वर्ष सातत्याने चांगलं क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला तेजस 11 गेल्या 3 ते 4 हंगामांचा जर विचार करायचा झाला तर खूप चांगली छाप सोडली या संघाने. विपल सीझन 1 मध्ये हा संघ उपविजेतेपद भूषवताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज या प्रकारे कशा प्रकारे खेळ करतो, कशा प्रकारे आपली किमया सादर करतो ते मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक चेंडूचा खेळ एकदा स्कोरबोर्डवरती पहिली इनिंग आपण पाहिली 46 धावा. राहुलच्या बॅटमधून 20 धावा आल्या. रोहित गोवळकर यांनी बॅटिंग सावरली. त्यानंतर 3 लगातार चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोटू चाचा यांच्याकडून. तर नक्की ज्या वेळेला आपण गोटू चाचांना स्टेजवरती पाहत असतो त्यावेळेला मात्र आणि हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय दिलीप शर्मा यांच्यासाठी होतं प्राइज वाटतं आणि म्हणून आता पहिला चेंडू त्यांनी चौकार साठी झाडत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. थँक्यू. येस तेजस 11 आपणास विनंती आहे, प्रत्येक चेंडू मागे मीटिंग करायची नाहीये. स्ट्रिक्ट नियमांचं पालन करायचं मित्रांनो. तर पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण पारितोषिक लगावल्यानंतर चौकाराच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ आणि 5 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. तर मी मगाशी उल्लेख करत होतो गोटूच्या जर का व्यासपीठावरती असतील तर मात्र अशा प्रकारच्या किंवा अशा प्रकारे बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवरती सातत्याने करताना पाहायला मिळतात. मग ते क्रिकेट ओव्हरआर्मचा असेल किंवा अंडरआर्मचा असेल. अच्छा या प्रकारे मात्र सुरेख पद्धतीने घेऊन आला प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्यासाठी ओळखला जातो विघ्नेश साखलतोडे तेच चित्र या ठिकाणी मैदानामध्ये सादर करतोय. पाहिलं होतं चेंडूला, त्यानंतर निहाळ सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी बॅकस्टॅम्पच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न दिलीप शर्मा यांचा, परंतु क्षेत्ररक्षण तितकं ताकदीचं असल्या कारणाने चेंडू त्या ठिकाणी अडतोय आणि एकच धाव दिलीपच्या बॅटमधून येते. तीन चेंडूचा खेळ 6 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा अजय गानाडे सज्ज होत आहेत. समोर असणार अरुण पाटील मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याला संबोधलं जातं. सर्कलचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळत असतात. बघा पुन्हा एकदा तीच प्रचिती. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. चेंडू जाते का तर येस इट इज गॉन फॉर 6. थँक्यू विजय.
पाहिलं होतं अजयच्या चेंडूमध्ये बाउन्स थोडासा जास्त होतो आणि अरुण सुरुवातीला शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपच घेऊन चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला. आणि अंडरआर्मचं क्रिकेट आपण पाहतोय, सर्कलचं क्रिकेट. या सर्कलच्या क्रिकेटमध्ये चेंडू डायरेक्ट बाहेर गेल्यानंतर बाद घोषित केला जातो आणि त्या प्रकारे मात्र या ठिकाणी अरुण पाटीलला माघारी परतावं लागले. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय सिद्धार्थ राय मुन या नावाने परिचित असणारा खेळाडू. खूप सारं प्रेम या नावाने त्या खेळाडूला मिळालं आणि आज पुन्हा एकदा जेसी या संघासाठी बंडाऊनच्या भूमिकेमध्ये येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल केला जातोय, कारण ज्या प्रकारचे खेळाडू एकमेकाला धागेदोरे माहीत आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये हा खेळाडू खेळतो आणि त्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना तेजस 11 हा संघ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अजय टू मोनू. 4 चेंडूचा खेळ, 6 धावा स्कोरबोर्डवरती. अतिशय चांगलं धावफलक म्हणता येणार नाही, कारण 2 गडी या ठिकाणी, एक गडी तंबूच्या आसराला परताना पाहायला मिळालाय. रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरुवातीला सफल झाले होते कृष्णा देवेंद्र, परंतु त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडू ते फील्ड करतायत तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. 7 धावा, 5 चेंडूंचा खेळ. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सातत्याने जसं खेळाडू बदलतो तसं क्षेत्ररक्षण बदलतंय आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप सारा वेळ असतो तुमच्याकडे आणि त्या वेळाचा उपयोग कशा प्रकारे करायचा, त्या वेळामध्ये कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लगावायचं, हे मात्र एक मोठं चॅलेंज असतं कॅप्टन समोर, विकेट किपर समोर. आणि ते मात्र या ठिकाणी करत असताना तेजस 11 हा संघ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय वॉट फील्ड बाय नितेश. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 1 धाव या चेंडूवरती येत असताना तब्बल पहिल्या षटकाची समाप्ती आणि 8 धावा स्कोअर बोर्डवरती लगावल्या जात आहेत. यापुढील होणारा सामना आणि या सामन्यासाठी टॉस साठी यायचंय. दोन्ही संघांना मी आमंत्रित करेल. त्यामध्ये सायबा क्रिकेट क्लब आणि प्लेयर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का वॉस मध्ये यायचंय आणि येताना तुमची प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायची. या षटकानंतर टॉस होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं त्यासाठी. सायबा आणि प्लेयर्स. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना विघ्नेश साखलतोडे, द मॅन फ्रॉम अर्नाळा. मित्रांनो, ही अर्नाळ्याची चुणूक आहे. पहिलं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर स्वर्लेकच्या दिशेने विघ्नेश साखलतोडेने केलं आणि त्यानंतर नितेश पाटील अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा त्या ठिकाणी वाचवल्या आणि या धावा वाचवणं म्हणजे एक आपल्या संघासाठी एक खूप बहुमोलाची अशी साथ असते आणि ती साथ मात्र या ठिकाणी देत असताना आपल्या गोलंदाजाला पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू विघ्नेशचा, पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मात्र जातो सरळ इनटू द गॅप, 4 रन्स. थँक्यू टू दे. आता मात्र शरीराच्या उजव्या बाजूने हा चेंडू पार केला जातोय. गती जास्त आहे विघ्नेशकडे आणि त्या गतीचा पुरेपूर फायदा कशा प्रकारे उचलावा हे दिलीपला माहित होतं आणि दिलीप त्या प्रकारे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करण्यास भाग पाडलं जाते राहुल पोळेकर यांना. पहिला चेंडू सीमारेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. दिलीप शर्मा आपण पाहिलं होतं, बहुमन प्रीमियर लीग आम्हाला सीझन पहिला आठवतोय आणि त्या स्पर्धेमध्ये दिलीप शर्मा याने लगातार 3 ते 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतले होते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय गिरीश त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत आणि नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सादर करत असताना तेजस 11चा हा खेळाडू पाहायला मिळतोय. 13 धावा स्कोरबोर्डवरती. 2 बॉल्स, 2 चेंडूचा खेळ. 1 गडी माघारी परतलाय, परंतु दोन्ही महत्वाचे अस्त्र म्हणून जे आयकॉन खेळाडू आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिलीप शर्मा वैयक्तिक 11 धावा आणि त्यामध्ये संघाच्या 13 धावा पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कासम चेंडूवर येत आहेत. बॅनमकिनी उर्फ कासम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना 1च धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट जरूर केली जाते. धावफलक खालतं ठेवलं जाते. कोणताही दबाव न घेत असताना या ठिकाणी खेळ केला जातो या दोन्ही खेळाडूंकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये स्ट्रेटच्या आता मात्र नितेश पाटील त्या ठिकाणी चुकी करतायत आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. थँक्यू डुबे. चला प्लेयर्स कॅप्टन आणि सायबा कॅप्टन टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मध्ये यायचंय. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल 18
टॉस साठी या ठिकाणी मी मान्यवरांना आमंत्रित करेल, झहीरभाई शेख तसेच गोटू चाचा यांना, की आपण टॉस का बॉस मध्ये जायचं आहे आणि नाणेफेक केली जाणार आहे त्या ठिकाणी. आणि 2 लगातार चौकार आलेले आहेत. तिसऱ्या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि आम्हाला गोटू चाचा दर्शवत आहेत या ठिकाणी. त्यांचा लाडला आहे मैदानाच्या आतमध्ये दिलीप शर्मा आणि नक्कीच तो या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय का हे आपण पाहणार आहोत. 22 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गसह शेवटचा चेंडू असणार आहे. या एका चेंडूनंतर टॉस होणार आहे. एक चेंडू फक्त, या एक बॉल नंतर टॉस होईल. 47 22 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. काय करते या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. विघ्नल साखरतोडे पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. लगातार 2 चौकार आलेले आहेत. चौकारांचे हॅट्रिक होते का हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र जातोय सर, लँड टू द गॅप, स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम दर्जाचा फटकन 4 धावांसाठी. येस, आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला या ठिकाणी दिलीप शर्मा. आणि 26 धावा या दुसऱ्या षटका समाप्तीनंतर. डीजेला थांबवतो, डीजे थांबायचं थोडं. आपण जातो टॉस का बॉस मध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र दीपेश माने सर उपस्थित आहेत. थँक्यू. तर या ठिकाणी VPL तिसऱ्या पर्वातला दुसरा सामना या ठिकाणी रंगणार आहे, तो म्हणजेच साईबा विरुद्ध प्लेयर्स या 2 तुल्यबळ संघादरम्यान. आपण पाहणार आहोत साईबाचे संघनायक ऋषीजी आमच्यासोबत जोडले आहेत, तर प्लेयरचे संघनायक वैभव नवार ते देखील जोडले गेले आहेत. या ठिकाणी सन्मान्य झहीरजी शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. ज्यांची नाळ सुरुवातीपासून क्रिकेटमध्ये जोडली गेली अशा झहीरजी शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल दुसऱ्या सामन्याची. यावेळेस आपण पाहणार आहोत हेड इज द कॉल अँड हेड इट इज. ऋषी, आपण काय निर्णय घ्याल? तर प्रथम बॅटिंग घेतली आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दीपक सर, साईन करायचे त्या ठिकाणी, कॅप्टन साईन. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज, 47 धावांची गरज असताना 26 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लगावल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना रोनित गोवाळकर. पहिला चेंडू स्वरूपाने घेऊन काढला त्या ठिकाणी. स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण जरूर केलं जात आहे, परंतु एक धाव येते त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण माहित आहे मनूला की त्या ठिकाणी माफ करा 48 विन आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 48 रन्स इक्वल टू विन. आता 22 पाहिजे होते, एक धाव आली, 21 पाहिजे. 11 चेंडून 21 धावांची गरज. रोनित गोवाळकर समोर फलंदाज बहारामध्ये असणारा जो चौकारांची हॅट्रिक करणारा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो दिलीप शर्मा. या ठिकाणी डॉट चेंडू येतो का, तर येस इट इज डॉट. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. नक्कीच टॉस का बॉस मधून आम्हाला या ठिकाणी निर्णय येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सीमारेषा बाहेर. येस इट इज गॉन. डीजे दे. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. जो खेळाडू या ठिकाणी घातक साबित होत होता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. चला थोडी घाई करा. स्वप्नील बोने, नवीन फलंदाज स्वप्नील बोने पेशाने शिक्षक आहेत आणि आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आपला परफॉर्मन्स सादर करण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जेसीसी संघाच्या माध्यमातून स्वतः कर्णधार आहेत. कॅप्टन इनिंग होते का आज, कारण राहुलने कॅप्टन इनिंग खेळले 20 धावांची. मात्र या ठिकाणी स्वप्नील बोने कशा प्रकारची कामगिरी करतायत ते मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा रोनित गोवाळकर ते स्वप्नील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण कासम यांच्या माध्यमातून होताना. मित्रांनो रोनितच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगेल, जर का मागील हंगामाचा विचार करायचा झाला तर थोडासा बॅड पॅच मध्ये हा खेळाडू होता, परंतु या हंगामाची ज्या वेळेला सुरुवात झाली त्या वेळापासून मात्र हा खेळाडू सातत्यानं चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय. मग तो अष्टविनायकचा संघ असेल किंवा तेजस 11 हा संघ असेल, सातत्यानं चांगली बहारदार कामगिरी
या हंगामामध्ये सादर करताना पाहायला मिळाला आणि तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची टॉपेज घेऊन त्या ठिकाणी यष्टरक्षकच्या हातामध्ये जरूर गेला, परंतु एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना एकंदरीत 29 धावांवरती चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. 5 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. घमासान आहे दोन्ही संघांदरम्यान, कारण टार्गेट 48 धावांचा आतापर्यंत 29 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 19 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. काय घडेल या मॅच मध्ये, काय चित्र असणार आहे थोड्याच वेळात आपल्या समोर येईल ते चित्र. तोपर्यंत आपण पाहणार आहोत VPL 2020. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच सोपं नाहीये रोनितच्या गोलंदाजीवरती, कारण रोनित एक असा गोलंदाज आहे खूप मोठा ब्रेक मारण्यामध्ये माहिर असा गोलंदाज. खूप मोठा स्विंग त्याच्या हातामधून नेहमीच येताना पाहायला मिळाला आणि त्या खेळाडूच्या अगेन्स्ट द स्पिन खेळणं तितकंच अवघड असतं आणि अशा अवघड स्थितीमध्ये मात्र एक धाव या ठिकाणी 22च्या रूपाने येते. एकंदरीत 2-3 षटकांची समाप्ती आणि 30 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार. येणारा पुढील षटकामागे तत्पूर्वी जातोय डीजे कडे. ऐशे गवेश रंजरी नेशे संबंध एक हौस माझे घरवाल का, माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू. 6 चेंडू आणि 18 धावा, तब्बल 4 चौकार तरी येणं गरजेचं असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जातोय आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार, मगाची दीपेसर सुद्धा म्हटलं होतं तर कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट असं म्हटलं गेलं आणि आता या ठिकाणी पाहूया कॅप्टन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 18 धावा. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं ही युद्ध आहे. JCC वर्सेस तेजस 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट फील्ड बाय जिगर, सुपर फिल्डिंग. याच क्षेत्ररक्षणाची गरज असते मित्रांनो. ज्या ज्या वेळेला आपण सर्कलचं क्रिकेट किंवा अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असतो त्या वेळेला या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागतं. इतकं चांगलं डेडिकेशन तुम्हाला ठेवावं लागतं. आणि JCC संघ जर का हा सामना जिंकेल तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक गोटूचाचा यांच्याकडून मिळणार आहे. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी वाईट चरपणे अवांतरित येतोय. एक धाव त्या ठिकाणी भर पडताना पाहायला मिळेल. धाव फलकामध्ये 5 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. अजून 4 चौकार येणं गरजेचे असतील. पाहूया हे 4 चौकार येतात का, कारण सिद्धार्थ राय प्रतिभा आहे या खेळाडूमध्ये. प्रभावशाली कामगिरी आजवर सादर करत आला या 2 हंगामामध्ये. आता मात्र सिलेक्ट पद्धत चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा जिगरच्या हातामध्ये जातोय आणि एक धाव घेतली जाते. आता मात्र कंपल्सरी 4 चेंडू आणि 4 चौकार मारणं गरजेचे असतील, कारण 15 धावांची गरज आहे आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा स्वप्नील बोने ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणात वेगळा बदल केला जातोय. यापुढील होणारा सामना, त्या सामन्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. सायबा क्रिकेट क्लब वर्सेस प्लेयर्स. दोन्ही मातब्बर आणि धुरंधर संघ आहेत. एका संघाकडे अनुभव आहे तर दुसऱ्या संघाकडे ती कल्पकता आहे. या युगामध्ये कशा प्रकारे खेळ करावा याची पाहणार हे द्वंद्व कशा प्रकारे रंगणार आहे पुढच्या सामन्यामध्ये. तत्पूर्वी या मॅच कडे पुन्हा एकदा आपण जातोय. 4 चेंडू आणि 15 धावा. चला टीम मीटिंग कमी करा यार. तेजस 11 आणि 9 चेंडू या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अजय घानाडे करतायत. 1+1 या 2 धावा येत आहेत. दबाव फलंदाजावरती असणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाज या ठिकाणी दबावाखाली येतोय आणि या अतिरिक्त धावेमध्ये भर करत असताना मात्र या 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ऍड होत आहेत. 35 धावा. 2 चेंडूचा खेळ आणि 35 धावा आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत. अजूनही 48 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःचं फॉलोमध्ये क्षेत्ररक्षण करतात आणि चांगला कमबॅक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. ही एक कला आहे मित्रांनो, कारण आपण पाहिलं होतं ज्या प्रकारचा मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर आहे, वाईड आहे थोडासा, आणि त्याला पाहिलं होतं आणि म्हणूनच स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जिगर क्षेत्ररक्षण करतायत का, तर नक्कीच चेंडू त्या ठिकाणी जातोय सीमारेषा बाहेर. 39 धावा. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःचे फॉलो थ्रू क्षेत्ररक्षण केलं जातं आणि अशा प्रकारे 1 चेंडू आणि 9 धावांची गरज.
सामना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये वाटलं होतं की एक बॅलन्स मोडमध्ये हा सामना पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, ज्या प्रकारचा कमबॅक केला रोहित गोळकर याने आणि त्यानंतर राहुल पोळेकर यांनी, हा सामना मात्र एका हाती जिंकत असताना तेजस सेलोना संघ विजय संघाचं खूप अभिनंदन आणि जेसीसी या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. चला फिल्डिंग